गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. निवासी विद्यालय पाचोरा यांनी तयार राहायचे. गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे. गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम सच, अगर धरती पर कहीं जन्नत है तो यही है, यही है. सही कहे साहब. यूसुफ गनी, तीसरी पीढ़ी से टूरिस्ट गाइड हूँ. मेरे दादाजी ने जवाहरलाल रुको, कोई हिलेगा नहीं. तुम सब, हाँ तुम सब वहीं खड़े रहो. इतनी सी है दिल की आरज़ू. बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं आज जळगावमध्ये दुसरा दिव्यांग महोत्सव यहाँ के हम सिकंदर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या जळगाव जिल्ह्यातल्या जवळपास 20 दिव्यांग शाळेचे 450 मुलं या सगळ्या महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. प्रामुख्यानं मूकबधीर, कर्णबधीर, अपंग आणि अशा मतिमंद अशा सगळ्या मुलांचा हा उत्सव आज या ठिकाणी साजरा होत आहे. या सगळ्या दिव्यांगाच्या मुलांमध्ये असणारी दिव्य शक्तीचा उत्सव आज यहाँ के हम सिकंदर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. सर्वसामान्य मुलांसाठी तर अनेक उत्सव होत असतात, पण आज या दिव्यांग मुलांचा महोत्सव पाहताना अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं की त्यांच्या अंगामध्ये असणारी नृत्य कला असेल, गायन कला असेल, हे सगळं सादरीकरण पाहत असताना अगदी सर्व सभागृह हे भारावून गेलेलं आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळतंय. प्रामुख्यानं बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्तीच्या अध्यक्षा नीलमताई शिर्के यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा महोत्सव होत असताना जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी या सगळ्या महोत्सवाचं आयोजन आज या ठिकाणी होत आहे. परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल आणि मी प्रमुख कार्यवाहक विनोद ढगे आणि आमचे सर्व
बालरंगभूमी परिषदेचे सर्व कार्यकारिणी मंडळ या सगळ्या आयोजनामध्ये झोकून देऊन सर्वजण काम करत आहेत. हे हा कला महोत्सव साजरे करत असताना या मुलांनी बनवलेल्या ज्या वस्तू आहेत, त्यांनी जी बनवलेली फुलं असतील, पाकिटं असतील, अनेक प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तर या मुलांनी बनवलेल्या वस्तूंचा स्टॉल देखील आपण या ठिकाणी लावलेला आहे, कारण त्या मुलांनी बनवलेल्या वस्तूंना एक हक्काची बाजारपेठ निर्माण व्हावी या उद्देशानं त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल या ठिकाणी मांडलेले आहेत. त्याला देखील खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या सगळ्या याच्यातून आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर हा दिव्यांग महोत्सव नाही तर हा दिव्य महोत्सव आज जळगावकर पाहत आहेत आणि याला मिळालेला प्रतिसाद पाहता आणि कलावंतांनी या सगळ्या दिव्यांग मुलांनी सादर होत असलेली त्यांची कला खरंच दिव्य शक्तीचा अनुभव आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतो.